संसदेत परीक्षा सुधारणा, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चा व्हायला हवी होती, पण गेल्या 2 दिवसांमध्ये संसदेत सर्वाधिक चर्चा झाली ही नव्यानं नियुक्त झालेल्या शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर झालेल्या विरोधकांच्या जोरदार हल्ल्याची. सुप्रिया सुळे, प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि जयराम रमेश यांनी एकामागोमाग एक टीका करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परिणामी परीक्षा विधेयकावरील चर्चा बाजूला पडली आणि संपूर्ण सभागृह राजकीय आरोप प्रत्यारोपांनी दणाणून गेला. नेमकं संसदेमध्ये शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर कोणते आरोप केले, सुप्रिया सुळे का भडकल्या होत्या आणि या सगळ्यामध्ये चूक नेमकी कुणाची होती, हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय. नमस्कार. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. विरोधकांचं म्हणणं होतं की शिक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याचं नेतृत्व सर्वसमावेशक विचार असलेल्या व्यक्तीकडे असायला हवं. त्यामुळे जोशी यांच्या नियुक्तीवर सुरुवातीपासूनच राजकीय वाद निर्माण झाला. या वादाला खरी ठिणगी पडली ती लोकसभेतील एका चर्चेमध्ये. परीक्षा विधेयकावर चर्चा सुरू असताना शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींनी लोकसभा अध्यक्षांकडे भाजपच्या खासदारांना अधिक वेळ देण्याची विनंती केली. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आणि त्यांनी थेट शिक्षण मंत्र्यांना लक्ष्य केलं. सुळे म्हणाल्या, संसदेतील माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदाच एका कॅबिनेट मंत्र्याला अध्यक्षांसोबत वेळ वाढवून देण्यावरून वाद घालताना पाहतीये. हा तुमच्या घरचा कार्यक्रम नाहीये. तुम्ही शिक्षण मंत्री आहात, जबाबदारीनं वागा. सुप्रिया सुळेंनी पुढे नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि तरुणांच्या भवितव्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी होती असं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण आणखी तापलं. सुळेंच्या टीकेची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी आणखी गंभीर आरोप केला. त्यांनी बिल्किस बानो प्रकरणाचा संदर्भ देत प्रल्हाद जोशी यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या व्यक्तीनं बलात्कार प्रकरणामधील दोषींच्या सुटकेनंतर आनंद व्यक्त केला होता, अशा व्यक्तीला देशाचा शिक्षण मंत्री बनवून सरकार महिलांना नेमका कोणता संदेश देत आहे, असा सवाल प्रियंका गांधींनी संसदेमध्ये उपस्थित केला. प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्ष संतप्त झाला. भाजपच्या खासदारांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध करत प्रियंका गांधी यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली. काही काळ सभागृहात मोठा गोंधळ झाला आणि अध्यक्षांना हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करावी लागली. यानंतर राहुल गांधींनी याच मुद्द्यावर सरकारला घेरलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सुद्धा शिक्षण मंत्री पदासाठी प्रल्हाद जोशी यांची निवड योग्य नसल्याचं सांगत सरकारवर टीका केली. त्यामुळे 2 दिवसांपासून संसदेमध्ये परीक्षा सुधारणा किंवा शिक्षण धोरणापेक्षा शिक्षण मंत्र्यांभोवतीच राजकीय संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. दुसरीकडे भाजपनं विरोधकांचे सगळे आरोप फेटाळून लावले. सरकारचं असं म्हणणं आहे की विरोधक मुद्दाम शिक्षण मंत्र्यांची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा होऊ नये म्हणूनच राजकीय वातावरण तापवलं जात आहे. तर विरोधकांचं म्हणणं आहे की शिक्षणासारख्या संवेदनशील खात्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची सार्वजनिक भूमिका आणि पूर्वीची विधानं तपासली जाणं आवश्यक आहे. या संपूर्ण वादात एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसून आली आहे. संसदेमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित असताना बहुमोल वेळ राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये खर्च झाला. पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेमधील सुधारणा आणि तरुणांच्या भविष्याबाबत ठोस चर्चा होणं ही आजची खरी गरज आहे. आता या संपूर्ण घडामोडीमध्ये तुम्हाला कुणाची भूमिका योग्य वाटते? विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत की सरकारची भूमिका योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या बाबत तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संसदेमधील सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर शेवटी विद्यार्थ्यांचं जे विधेयक होतं, विद्यार्थ्यांसाठीचं जे विधेयक होतं ते मान्य करण्यात आलंय आणि ते लागू करण्यात आलंय. ही एक सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळे संसदेमध्ये आरोप प्रत्यारोपासोबतच या गोष्टीवरून हे समजलं की विद्यार्थ्यांच्या किंवा जनतेच्या हिताचं जे काही असेल ते बोलणं, त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे, असं आता सध्या जनतेचं मत आहे.
शेवटी विद्यार्थी विधेयक हे मान्य केलं गेलं आणि ते लागू केलं गेलं ही सगळ्यात सकारात्मक गोष्ट म्हणावी लागेल.